लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा आजचा म्हणजे 12 ऑगस्टचा भाग तुम्ही बघत आहात प्रेक्षकांनो. हा एपिसोड आलाय त्यामुळे हा सगळ्यात पहिले मी तुम्हाला देतेय. प्रेक्षकांनो, आजचा हा लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा एपिसोड जबरदस्त दाखवलाय. नंदिनी सगळ्यांना ओरडून ओरडून सांगत असते, आई हेच घडलंय, या वसू आत्यानेच दीपकला सांगून मला किडनॅप केलं होतं लग्नातून. मला हे सगळं बोलताना त्रास होतोय कारण माझाही विश्वास बसत नाहीये. वसू आत्याने हे सगळं केलंय. आता वसू आत्या सगळ्यांसमोर कांगावा करतात बरं का, शेवटपर्यंत कबूल करत नाहीत की हे सगळं मी केलंय. वसू आत्या म्हणतात, नंदिनी अगं काय बोलतेस तू हे सगळं. नंदिनी म्हणते, हो हेच खरंय. वसू आत्या म्हणतात, अगो वाटेल ते आरोप करते तू माझ्यावर, मी कशाला किडनॅप करू, कोणाला सांगून. मग नंदिनी म्हणते, दीपकला सांगून. आणि मग काव्य आणि पाडचा सीन दाखवलाय जो अतिशय मजेशीर आहे. पार्थ आणि काव्या एका म्हणजे डोंगराच्या ठिकाणी अडकलेत बरं का. तिथे ट्रॅफिक जॅम झालंय दरड कोसळल्यामुळे. आता ते एका घराच्या जवळ येतात. तिथे त्यांना नवरा बायकोच्या भांडणाचा आवाज येतो. पार्थ म्हणतो, अरे बापरे भांडणाचा आवाज. मग काव्या म्हणते, अहो तुमच्यासारखी माणसं आहेत ना जगात, अहो घरोघरी मातीच्या चुली, नवरा बायको म्हटल्यावर भांडणारच. आता हे नवरा बायको म्हणजे तो सायकलवाला आणि त्याची बायकोच निघाले. मी काल म्हटलं होतं ना तुम्हाला. तर आता तो सायकलवाला म्हणत असतो, अगं बाई तू मला वेळ देशील तेव्हा मी थोबाड उचकटेल ना, अगं तू कुत्रीसारखी मागे लागलीये. आता ती बायको अजून त्याच्या मागे लागत म्हणते, मला कुत्री म्हणाला, मला कुत्री म्हणाला, असं म्हणून बादलीत असलेलं पाणी ती फेकायला जाते तिच्या नवऱ्याच्या अंगावर. तेव्हा ते पाणी पार्थ आणि काव्याच्या अंगावरच पडतं. आता ती शिव्या देते त्या नवऱ्याला आणि म्हणते, सांगतोस का मेल्या कुठं गेला होता, नाहीतर तुझं डोकंच फोडते, बोल तुला उशीर का झाला. आता तो सायकलवाला पार्थ आणि काव्याच्या भोवती गोल गोल फिरत असतो स्वतःला वाचवण्यासाठी. तो सांगत असतो, अगं सायकल तुटली, ती लावायला उशीर झाला. पण त्याची बायको काही विश्वास ठेवे ना, खोटं बोलतो का मेल्या, मला माहिती आहे तू खोटारडा आहे, मला खरं खरं सांग नाहीतर फटके देईल. मग शेवटी तो सायकलवाला म्हणतो, अहो दादा तुम्हीच वाचवलं ना मला, अहो सांगा ना, सांगा ही बाई जीव घेईल. मग आता ती बाई म्हणते, कोण आहे हे, यांचं नाव काय आहे. मग आता तो माणूस सांगतो सायकलवाला, अगं हेच येते, त्यांनीच माझ्या सायकलची चैन लावली. पार्थ आता काही बोलणार तेवढ्यात ती बाई म्हणते, तू याच्यासोबत जातो का रे मेल्या पत्ते कुटायला. ती पार्थला पण मारत असते. पार्थ घाबरतो आता आणि म्हणतो, नाही नाही नाही, अहो मी पत्ते बित्ते नाही कुटतो. ती बाई म्हणते, तुम्ही वसुलीला आलात तर. मग पार्थ म्हणतो, नाही हो नाही, माझा आणि यांचा काही संबंध नाहीये. मग ती बाई काव्याला विचारते, कोण आहे ग तू. मग काव्या म्हणते, मी काव्य आहे काव्या. मग तो सायकलवाला सांगतो, अगं ही यांची कारभारीण आहे. मग तो माणूस असं बोलल्यावर सायकलवाला ती बाई म्हणते, तुला कसं माहिती रे. ती नवऱ्याला अरे तुरे करतीये. आता तो नवरा म्हणतो, अगं माझ्या सायकलची चैन यांनीच नीट केली, हे दोघं नवरा बायको आहेत. मग ती बाई विचारते, खरे खरे नवरा बायको आहे का तुम्ही, खरे खरे आहे का. पार्थ घाबरून म्हणतो, अहो हो मी आर्किटेक्ट आहे, मी सांगतो ना तुम्हाला. आता ती बाई म्हणते, कोण आहेस तू. तिला काही आर्किटेक्ट म्हणजे इंग्लिश मधलं कळत नाही. मग काव्या अगदी स्पष्ट मराठीतून सांगते, अहो ताई ते ना गवंडी आहे. त्याची लायकीच काढून टाकली बिचाराची. ती बाई म्हणते, अच्छा गवंडी आहे का ते. काव्या म्हणते, अहो ते घरं मारून देतात. मग ती बाई म्हणते, मग हा असे चांगले कपडे घालून शायनिंग मारतोय का. मग काव्या म्हणते, नाही हो शायनिंग नाही मारत आहेत ते, पण काय आहे ना अहो शायनिंग मारायची सवयच आहे यांना सगळीकडे. ओ पार्थ गप्प बसा ना. पार्थ शेवटी म्हणतोय, बघा मी सांगतोय तुम्हाला, अहो वाटेत ना आमची गाडी आहे ना ती थांबवली, आम्ही दरड कोसळली, हिला वॉशरूमला जायचंय हो. मग आता त्या ताई म्हणतात, कुठे जायचं हिला, काय ग बाई कुठे जायचं तुला. काव्या म्हणते, बाई अहो मला वॉशरूमला जायचंय हो. आता त्यांना इंग्लिश कळत नव्हतं. मग शेवटी त्यांचा नवरा म्हणतो, अगं ये त्यांना परसाकटला जायचंय. तेव्हा ती बाई म्हणते, परसाकटला जायचं का, अरे देवा जाय जाय, तिथे बाजूच्या अंगाला परसाकट आहे जाय. आता काव्या आधी पळते वॉशरूमला. मग आता ती माई म्हणते, काय हो, पार्थला विचारते ती, कुठे चाललात तुम्ही. मग पार्थ म्हणतो, अहो 4-5 तासाचं काम आहे, म्हणजे ती दरड नीट झाली की आम्ही निघून जाऊ, आम्ही हॉटेलमध्ये थांबतो. मग आता ती बाई म्हणते, इथे कुठे हॉटेल दिसतंय का तुला, येडा आहे का रे बाबा, गाडीत बिडीत पण नाही झोपायचं. पार्थ म्हणतो, आम्ही नाही तर गाडीत झोपू. मग ती बाई म्हणते, त्या लेकराला घेऊन इकडे तिकडे जायचं नाही, तुम्ही आता इथेच थांबायचं. काव्या म्हणते, अहो मावशी आम्हाला जावं लागेल हो, अहो दरड कोसळली आहे, पण घरचे वाट बघत असतील ना. मग त्या मावशी म्हणतात की, अगं पोरी बाहेर दरड कोसळली आहे ना, मग कशा जाणार तुम्ही. मग आता ते सायकलवाले म्हणतात, दादा तुम्ही माझी मदत केली, मग आता मी तुमची मदत करणार ना, आडीनडीला कामाला यायचंच असतं.
मग आम्ही तुमची मदत करणार, तुम्ही आता इथेच थांबायचं. त्या मावशी पण म्हणता हो अतिथी देवो भव, आता तुम्ही इथेच थांबायचं. काव्या म्हणते हो बरोबर आहे तुमचं. पार्थ म्हणतो बरोबर काय, अहो आपल्याला घरी जायला उशीर होईल ना. मग काव्या हळूच म्हणते हो पण तिथे दरड कोसळली आहे, आपण जाणार कसं घरी, आपल्याकडे ऑप्शन नाही आहे, आपण थांबूया तिथे. मग पार्थ म्हणतो बरं ठीक आहे, मी घरच्यांना फोन करतो. आणि मग ते फोन बघतो तर तो फोन हँग झालेला असतो पाणी जाऊन. आता ती बाई म्हणते आणा इकडे तो मोबाईल, मी तो चुलीजवळ ठेवते म्हणजे तो नीट होईल. चला कापडं बदला, तुम्हाला कापडं देते, चल ग पोरी. आता असं म्हणून तिने काव्याचा हात धरून तिला घरात नेलाय. आता तो सायकलवाला म्हणतो त्याची बायको गेल्यावर अहो बरं झालं तुम्ही येळेवर आलात, नाही तर माझ्या कारभारणीनं माझा जीव घेतला असता. पार्थ म्हणतो काय मर्दासारखे मर्दे राव तुम्ही, बायकोला घाबरता. मग आता तो माणूस म्हणतो तुम्ही नाही घाबरत वाटतं बायकोला. तेवढ्यात आतमधून काव्य आवाज देते देशमुख. हा लगेच घाबरून म्हणतो आलो. आणि आता पुन्हा या वसू आत्याचं सीन दाखवलाय, एक मजेशीर सीन दाखवलाय त्यांनी पार्थ आणि काव्याचा. पण पुढे सॉलिड मजा आली आहे प्रेक्षकांनो. आजच्या रिव्ह्यूला लाईक करूनच टाका. आता बघा वसू आत्या खूप आरडाओरडा करून स्वतःचं खोटं खरं सिद्ध करत असतात. त्या म्हणत असतात कोण दीपक, कोण दीपक, अच्छा अच्छा तो तुझा प्रेमी का. मग जीवाला राग येतो. जीवा म्हणतो ए वसू आत्या अगं काय बोलतेस तू. मग वसू आत्या म्हणतात अरे जीवा एकूण एकच झालं ना. जीवा म्हणत असतो अगं नंदिनी त्याच्या मागे नव्हती, दीपक होता तिच्या मागे. वसू आत्या म्हणतात तेच ते रे बाबा, तुझी बायको वाटेल ते आरोप करते माझ्यावर, तुझी बायको बिनबुडाचे आरोप करते माझ्यावर. काय गे नंदिनी भानावर आहेस का तू. नंदिनी म्हणते दुसऱ्याला भानावर आहेस का हे विचारण्यापेक्षा हे कृत्य करण्याच्या वेळेला आपण भानावर होतो काय हा प्रश्न स्वतःला विचारा वसू आत्या. वसू आत्या म्हणतात ए नंदिनी तुला पुन्हा पुन्हा सांगते की माझ्यावर चिखलफेक करायचा प्रयत्न करू नकोस. पण ही नंदिनी म्हणते आता का पलटताय ना वसू आत्या. अहो मगाशी तुम्हीच म्हणाल्यात रूममध्ये जा जा सगळ्यांना सांग, बघू तुझ्यावर कोण विश्वास ठेवते ते. अरे या वसू आत्या चांगल्या निर्डावलेल्या आहेत, पक्क्या आहेत. बरं वसू आत्याच नाही ती रम्या पण पक्की आहे, तिने पण कसं कांगावा केला बघा. नंदिनी असं म्हटल्यावर वसू आत्या म्हणतात हे नंदिनी मी तुला अशी कधी बोलले मगाशी, तुला काय बरं बिरं वाटत नाही आहे का बाई, अगो काय बोलते. मग नंदिनी पण पक्की आहे प्रेक्षकांनो. ती म्हणते अच्छा म्हणजे तुम्हाला असं दाखवायचं का आपल्यात काहीच बोलणं झालं नाही. आई बाबा अहो या खोटं बोलताय. नंदिनी सगळ्यांना ओरडून ओरडून सांगत असते. ती म्हणते मगाशी मी यांच्या खोलीत गेले, आम्ही या विषयावर बोललो सुद्धा, यांच्या मोबाईलमध्ये दीपकचा नंबर सुद्धा आहे, बघा तुम्ही बाबा मी खोटं बोलत नाहीये. आता रम्या घाबरते बरं का. मानिनताईमध्येच म्हणतात काय त्या दीपकचा नंबर ताईंच्या फोनमध्ये. नंदिनी म्हणते हो आई. आता काल तर वसू आत्याने मारे कबूल केलं बरं का नंदिनी समोर, म्हणजे कालच्या एपिसोडमध्ये दाखवलं ना त्यांनी. पण आज ती वसू आत्या पलटते, तिने नंबर पण डिलीट केलाय प्रेक्षकांनो. बघा आता कसं झालंय हे सगळं. आता ही नंदिनी म्हणते आई अहो मी मगाशी यांच्या रूममध्ये गेले ह्यांच्याशी बोलायला, तेव्हा मी यांच्याकडनं फोन मागून घेतला. मी दीपक नंबर सर्च केल्या यांच्या फोनमध्ये तो नंबर मला आढळला होता तो नंबर. आता रम्या घाबरते बरं का. आता हा आगाऊपणा या मायलेकीने मिळून केलाय. आता ते विक्रम विचारतात काय ग ए वसुताई अगं नंदिनी काय बोलते. लगेच या वसू आत्या म्हणतात अच्छा विक्रम तुझा माझ्यावर विश्वास नाही आणि तुझ्या या सुनेवर विश्वास आहे का. आता ते बिचारे दोन्हीकडनं अडकले ना, धर्मसंकटातच पडले ते विक्रम. आता एकीकडे बहीण आणि एकीकडे सून. ते म्हणतात अगं नाही ग वसुताई, नंदिनी अशी कोणावरही खोटे नाटे आरोप नाही करणार. वसू आत्या म्हणतात मग मी अशी वाईट कृत्य करणारी बाई असं म्हणायचं का तुला विक्रम. ते म्हणतात अगं नाही ग ताई. मग लगेच वसू आत्या म्हणतात थांब एक मिनिट, एक शब्द पण बोल नकोस तू विक्रम. बघ याच्यात बघ माझ्या फोनमध्ये तुला दीपकचा नंबर सापडतो का. त्यांनी मोबाईल दिला बरं का त्या विक्रमकडे. वसू आत्या म्हणतात जर का त्याचा नंबर असेल ना तर विक्रम तू जे म्हणशील ते मी करायला तयार आहे. आता सगळेजण बघायला लागतात बरं का फोनमध्ये नंबर आहे का. नंदिनी अशी वाकून पाहत असते. आता ते विक्रम सर्च करतात पण कुठेच दीपकचा नंबर सापडत नाही, कारण तो वसू आत्याने डिलीट केलेला असतो. पण तरी सुद्धा वसू आत्याला आता चान्स मिळाला ना नंदिनीला खोटं पाडायचा. आता त्या म्हणतात आहे का विक्रम, आहे दिसला नंबर. मग ते विक्रम म्हणतात नाहीये. नंदिनी पाहतच राहते वसू आत्याकडे. रॅदर नंदिनीला कळलंय की तिचा पंगा साध्या सुध्या बाईशी नाहीये. आता तिला जरा एफर्ट घ्यावे लागणार आहे प्रेक्षकांनो. नंदिनीला या वसू आत्याला खोटं पाडायचं असेल तर एक सॉलिड प्रूफ आणायचा आहे आणि एक सस्पेन्स आहे प्रेक्षकांनो. आता तो मी तुम्हाला या एपिसोड रिव्ह्यूच्या शेवटी सांगते. खूप सॉलिड सस्पेन्स आहे आणि तो तुम्हाला दुसरं कोणीच सांगणार नाही. आता हे विक्रम नंदिनी जवळ जात म्हणतात नंदिनी अगं तू म्हणतेस तो नंबर नाहीये ताईच्या मोबाईलमध्ये.
आता नंदिनीला आठवतं की वसू आत्याने धमकी दिली ते खरं करून दाखवलंय. नंदिनी म्हणते, मी माझ्या डोळ्याने दीपकचा नंबर या 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 फोनमध्ये पाहिलाय. असं होऊ शकतं ना बाबा, यांनी डिलीट केला असेल. वसू आत्या म्हणतात, हो काय गो. मग जीवा म्हणतो, एक मिनिट नंदिनी तू शुअर आहेस, तू बघितला होता नंबर? नंदिनी सांगते मग, हो जीवा, तुमची शपथ मी खोटं बोलत नाहीये. मग जीवा म्हणतो, वसू आत्या, नंदिनी माझी कधीही खोटी शपथ घेणार नाही. मग नंदिनीला बरं वाटतं की चला जीवाने आपल्यावर विश्वास दाखवला. पण त्यावरती या वसू आत्या काय म्हणतात बघा जीवाला. जीवा म्हणत असतो, आत्या खरं खरं सांग, नंदिनी माझी खोटी शपथ घेणार नाही. मग या वसू आत्या म्हणतात, तू काय भगवद्गीता आहे का रे जीवा? तिने तुझी शपथ घेतली म्हणजे आम्ही तिच्यावर विश्वास ठेवायचा? हे बघ जीवा, आरोप करायचे असते ना तेव्हा ठोस पुरावे लागतात. मग आता त्या नंदिनीकडे येतात बरं का. मग नंदिनीला आठवतं की पिहूने सगळं सत्य सांगितलंय, त्यामुळे पिहू आता खरं खरं सांगेलच सगळ्यांसमोर. आता ह्या वसू आत्या म्हणतात, आहेत का तुझ्याकडे पुरावे? मग नंदिनी म्हणते, हो आहेत ना. आता असा खणखणीत पुरावा देते ना वसू आत्या की तुमच्या खोटेपणावर आणि माझ्या खरेपणावर सगळ्यांना विश्वास ठेवावा लागेल. असं म्हणून नंदिनी आता पिहूला आणायला गेली. आता वसू आत्याला टेन्शन आलं. पिहूने सुद्धा सगळं खरं खरं सांगितलं, पण तरीही एक मोठा ट्विस्ट आलाय. बघत राहा प्रेक्षकांनो, पुढे काय काय घडणार आहे. तर आता पुन्हा पार्थ आणि काव्याचा सीन दाखवला. काव्या आता अशी गोड आली आहे मस्त कपडे चेंज करून, म्हणजे खूप छान दिसते ती नऊवारीमध्ये. आता त्या ताई पण म्हणतात, अगं बाई काय गोड दिसते ग तू लेकरू. अगो खरंच छान दिसते ग पोरी. बाई किती भारी दिसतेस ग तू. आणि आता त्या अचानक म्हणतात, काय ग तुझं लग्न झालंय ना, तो तुझा नवराच आहे ना? काव्या म्हणते, हो अहो मावशी असं का विचारताय? मग त्या म्हणतात, अगं पोरी तुझ्या कपाळावर कुंकू कुठे? अगं लगीन झालं म्हणजे नवऱ्याच्या नावाचं कुकू लावावं लागतं, आणि तुझ्या कपाळावर तर कुकू नाहीच आहे. काव्यामध्ये टिकली आहे ना. आणि त्या मोठ्याने हसत म्हणतात, हो अगं टिकली ते टिकली नाही तर हुकली. काव्या आता जरा घाबरते त्यांच्या मोठ्याने हसण्याला. त्या म्हणतात, अगं पोरी तू हस ना जरा, हसली की गोड दिसतेस. मग काव्या थोडीशी हसते. त्या मावशी म्हणतात, अगं काय ग एवढूसं नको हसू, खोटं खोटं माझ्यासारखं हस, दात दाखवून हस की. हा आता कशी, थांब मी लावते तुझ्या कपाळावर कुकू, बघ कशी गोड दिसतेस हसल्यावर. आता या मावशी काव्याच्या कपाळाला कुंकू लावतात. त्यांचा करंडाबाई फारच छान होता. असा लंबा करंडा आहे बघा. आता त्यांनी काव्याच्या डोक्यावर असं मोठं उभं कुंकू लावलंय. जुन्या पद्धतीत बायका लावायच्या ना, अगदी तसं. आणि त्या कुंकवामध्ये काव्या आणखीनच गोड दिसायली आहे. कसं ना प्रेक्षकांनो, पारंपरिक सौंदर्य काय सुंदर होतं ना. आपण या सगळ्या गोष्टी आता हळूहळू विसरत चाललोय. पण बघा एक दिवस असाच येईल, रॅदर सुरुवात पण झाली आहे अशा गोष्टींना. जुनं ते सोनं म्हणतात ना, जुनीच फॅशन नव्याने समोर येते. आता नऊवारी घालायला किती आवडतं बरं सगळ्या बायकांना. तसंच आता ह्या कुंकवाची फॅशन पण येईल बरं का. काव्याला असं उभं कुंकू लावलंय या मावशीनी. त्या म्हणतात, बघ किती छान दिसते, चेहरा खुल्ला बघ तुझा. अगं आता नाही कोणी म्हणणार तुला तुझं लगीन नाही झालंय, पण नवऱ्याच्या नावाचं असं ठसठशीत कुंकू लावायचं. चल आपण भाकऱ्या करू. आता काव्या म्हणते, भाकऱ्या? आता त्या मावशी म्हणतात, काय गो अगं तुला भाकऱ्या नाही माहिती का? अगं तुझी सासू आहे का वर गेली? आहे ना सासू तुला? काव्या म्हणते, अहो असं काय बोलता मावशी, आहे ना मला सासू. मग त्या मावशी म्हणतात, आहे ना, मग तुझी सासू तुला कुटत नाही का तुला भाकऱ्या येत नाही म्हणून? नाही, ठीक आहे काही हरकत नाही, मी शिकवते तुला भाकऱ्या थापायला. चल मी आहे ना, आलेच. आता पुन्हा इकडे नंदिनीचा सीन दाखवलाय. आता काव्याला टेन्शन आलंय कारण तिला भाकऱ्या येत नाही, पण त्या मावशी तिला शिकवतात. नंदिनी पिहूला घेऊन येते आता या सगळ्यांच्या समोर. प्रेक्षकांनो आजचा एपिसोड थोडासाही स्किप करू नका आणि लाईक करायला विसरू नका. नंदिनी पिहूला म्हणते, सांग पिहू, खरं खरं सांग, तू या वसू आत्याच्या खोली बाहेर काय ऐकलंस? तू सांगितल्याशिवाय कोणालाच पटणार नाही बेटा, खरं काय आहे बोल पिहू, सगळ्यांसमोर सांग, तू काय काय ऐकलंस वसू आत्याच्या रूमच्या बाहेर, खरं सांग. आता आधी तर ही पोरगी घाबरते बरं का वसू आत्याला पाहून. मग तिची आई म्हणते, मंजू आत्या अगं घाबरू नकोस पिहू, सांग खरं खरं सांग, काय ऐकलंस तू? आता त्या पिहूला आठवतं सगळं की काय बोलल्या वसू आत्या. मग हे मिथून काका म्हणतात, घाबरू नको पिहू, तुझा बाबा आहे ना इथे, बोल बेटा बोल, बाळा सगळं खरं खरं सांग. नंदिनी म्हणते, सांग बेटा सांग, खरं खरं सांग. मग पिहू सगळं खरं सांगते बरं का प्रेक्षकांनो. हो मी ऐकलं वसू मावशीच्या खोलीबाहेर उभं राहून त्यांनी ते, आता ती घाबरत असते बोलायला. विक्रम म्हणतात, काय त्यांनी काय? मग पिहू हळूच सांगते, मी ऐकलं की वसू मावशीने दीपकला सांगून नंदिनी वहिनीला किडनॅप केलं होतं
आता हे सगळं पिहूने सगळं खरं सांगितलंय बरं का प्रेक्षकांनो, तरी पण वसू आत्या या पिहूचं पण खोटं पाडतात बघा. कसं ते पाहत राहा आता. आता या जीवाला पण आश्चर्य वाटतं. सगळेजण हादरून जातात की वसू मावशीचं हेही रूप असू शकतं. अरे बापरे. पण आता पुन्हा पार्थ आणि काव्याचं सीन मध्ये घेतलाय त्यांनी. आता या मावशी काव्याला भाकरी शिकवत असतात. काव्याला काही ते पीठ मळता येईना, तिने ती परात गुडघ्यावर घेतली. त्या मावशी म्हणतात, अगं असं नाही, खाली ठेव ती परात. हा आता मळ ते पीठ चांगलं. अगं नवऱ्यावर राग आहे ना, तो सगळा राग या पिठावर काढायचा. सासरच्यांचा नवऱ्याचा सगळा राग काढायचा. हा आता कशी मळते पीठ. आता काव्या दन पीठ मळायला लागते बरं का. तेवढ्यात तिकडनं पार्थ येतो, धोत्र घाल छान दिसतोय. पार्थ आणि काव्या दोघेही गोड दिसताय. आता ह्या मावशी काव्याला शिकवत असतात, अशी छान भाकरी मळ, म्हणजे अशी तरा फुगवून येईल ती. आता इथे पार्थ जेव्हा काव्याला बघतो ना, तेव्हा त्यांनी अतिशय सुंदर गाणं ऐकवलंय बरं का. काळजातुनी सुगंध वेचताना, स्वप्न साजिरे नभात पेरताना, सोहळे असे मनात रंगले. ते नाही का गाणं, घन बरसू लागे जरा त्यात वाटेवरी मोगरा. छान वाटतंय. आज ना थोडा आवाज बसलाय माझा प्रेक्षकांना. सकाळी उठल्या थोडासा बसतो ना आवाज तसा. बाकी माझी तब्येत ठीक आहे. आता पार्थला कसं तरी होत असतं, त्याचा जीव वर खाली होतो अचानक. कारण त्या काव्याला भाकरी थापत असताना चटके बसतात, म्हणजे भाजत असताना सॉरी, म्हणून तो आता असं कसं तरी करायला लागतो. पुन्हा नंदिनीचा सीन दाखवलाय. आता बघा, नंदिनी म्हणत असते, आई बाबा ऐकलत ना, पिहूला आपल्या फिट्स येण्याचं कारण सुद्धा या वसू आत्याच आहेत. आता सगळे वसू आत्याकडे बघायला लागतात बरं का. पिहू खोटं बोलणार नाही याचा विश्वास आहे सगळ्यांना, पण वसू आत्या कशा पलटतात बघा. नंदिनी सांगते, पिहूने वसू आत्याचं आणि रम्याचं बोलणं ऐकलं होतं, म्हणून तिला हा त्रास होत होता. मग आता ते विक्रम समोर येऊन म्हणतात, काय ग ताई, अगं हे सगळं खरं आहे का? वसू आत्या म्हणतात, खोटं आहे रे विक्रम, खोटं आहे रे. आता रडायला लागतात आणि म्हणतात, धादांत खोटं बोलते ही नंदिनी. तुमच्या सगळ्यांसमोर ही नंदिनी मला बदनाम करायचा प्रयत्न करते. मानिनताई म्हणतात, अहो ताई असं का करेल नंदिनी? अहो पिहूने सगळं खरं खरं सांगितलं ना ताई. अहो का असं करेल कोणी तुम्हाला बदनाम वगैरे? आता बघा प्रेक्षकांनो, वसू आत्या काय करतात. वसू आत्या म्हणतात, बाई पिहू असं का बोलतीये ना, मला तर कळायलाच मार्ग नाहीये. आता पिहू जवळ जातात आणि तिचा दंड जोरात दाबतात आणि म्हणतात, ए पिहू, अगं मी असं करेल का बाई? अगं चुकीचं ऐकलंयस ना बेटा तू. अगं तुझी मावशी आहे ना बेटा मी, बोल ना पिहू. आता नंदिनीला दिसतं बरं का की वसू आत्या डोळे वटारतायत तिला, या पिहूला, आणि पिहू घाबरतीये. आता नंदिनी काही बोलणार, तेवढ्यात पटकन रम्या पुढे येते बरं का. म्हणून म्हणलं, दोघी मायलेकी एवढ्या शातीर दाखवल्यानं प्रेक्षकांनो, आपण मालिकेच्या कॅरेक्टर बद्दल बोलतोय बरं का. आता ही रम्या पुढे येते बरं का मुद्दाम आणि म्हणते, अगं ए आई, ही पिहू लाख खरं बोलेल, पण कोणी विश्वास ठेवायला पाहिजे ना हिच्यावर, कारण ही पिहू खोटारडी आहे. कुठल्या बेसवर तुम्ही हिच्यावर विश्वास ठेवताय? मागच्या वेळेला तिने पत्रामध्ये नको ते लिहून मला खोटं पाडलं होतं. आता बघा रम्या कशी गेम पलटवतीये. आत्ता सुद्धा ही पिहू तेच करते माझ्यासोबत आणि आईसोबत, वाटेल ते आरोप करतीये. मग नंदिनी म्हणते, अच्छा आता कळलं मला रम्या, अगं तू पिहूला सूप पाजायच्या निमित्ताने तिच्या खोलीत गेली आणि खोदून विचारत होतीस ना पिहूला, तिला घाबरवत होतीस ना. आत्ता कळलं मला रम्या, तू काय विचारत होतीस. नंदिनीने एवढं सगळं सांगितल्यावर सुद्धा रम्या म्हणते, ए नंदिनी चल गप्पा बस, वाटेल ते अर्थ काढू नकोस तुझ्या मनाने. मामा मामी, अरे तुम्हाला आठवत नाही का या पिहूने मागच्या वेळेला काय उद्योग केला होता? आता तुम्ही जर पहिल्या भागापासून ही मालिका बघत असाल तर तुम्हाला माहिती असेल, या पिहूने या रम्याला त्रास द्यायचा. म्हणजे रम्या जरा आहे ना शहाणी, त्यामुळे पिहूला राग येत होता तिचा, म्हणून पिहूने ते पत्र बदलवलेलं होतं. तिने ते पार्थला आय लव्ह यू लिहिलं होतं ना, म्हणून तिने त्याच्यात आय लव्ह यू टू असं लिहिलेलं होतं. आता ते सगळं रम्या आठवून देते या सगळ्यांना आणि मग या पिहूलाच खोटं पाडत काय बोलते बघा. ती म्हणते, आठवतं ना मामा मामी, या पिहूने काय केलं होतं? मग तिने कबुलीनामा पण दिला होता, पार्थचं लग्न ठरल्यावर वगैरे वगैरे. ते सगळं आपल्याला इथे सीन व्हिज्युअलाइज करून दिलाय त्यांनी भूतकाळातला. मग ही रम्या म्हणते, अगं हे सगळं ऐकायला तू नव्हतीस ग नंदिनी, तुम्ही सगळे होतात ना मामा मामी, तुम्हाला माहितीये ना ही पिहू कशी आहे. आता नंदिनी म्हणत असते, नाही आई बाबा, अहो तुम्ही या रम्यावर विश्वास ठेवू नका, ही पिहूला खोटं पाडण्यासाठी काहीही सांगते. पिहूने या वेळेला काहीही असं खोटं नाटक केलेलं नाहीये, पिहू खरं बोलते. मग लगेच रम्या म्हणते, अच्छा
पिहू खरं बोलते का? नंदिनी, हे सगळं तूच केलं असशील मुद्दाम. आता जेव्हा रम्या असं बोलते तेव्हा नंदिनीला सॉलिड राग येतो आणि एपिसोड समाप्त होतो. आणि पुढच्या प्रोमोमध्ये आपण बघतोय की पार्थ काव्यासाठी छान सुंदर असं रोमॅन्टिक गाणं गातोय. कंदील तिच्या चेहऱ्यावर धरलाय त्याने आणि बघतोय तिच्याकडे. आणि आता ही नंदिनी पेटून उठली आहे. नंदिनी सगळ्यांसमोर चॅलेंज देते की मला किडनॅप करणाऱ्या या वसुआत्या होत्या, हा पुरावा मी 24 तासात आणून देईल. आता ही नंदिनी जात असते तेव्हा ती रम्या तिचा दंड धरते आणि म्हणते, आणि तू 24 तासात पुरावा नाही आणू शकलीस ना नंदिनी, तर तुला हे घर सोडावं लागेल. नंदिनी म्हणते, रम्या तुझं चॅलेंज एक्सेप्ट केलं मी, फक्त 24 तास. आणि आता सांगते प्रेक्षकांनो, मगाशी म्हटले ना एक मोठा ट्विस्ट आहे, तर या पिहूने वाढदिवसाच्या दिवशी शूटिंग केलं ना, त्यात तिच्या वडिलांच्या मोबाईलमध्ये सगळं रेकॉर्ड झालेलं आहे, वसुआत्याने दिलेली धमकी. आता नंदिनी तोच पुरावा समोर आणेल असा एक माझा अंदाज आहे. हा अंदाज तुमचा पण आहे का? 100% असंच होईल असं वाटतंय तर खरी प्रेक्षकांनो. नक्की मला तुमचा अंदाज कळवा. प्रेक्षकांनो, एक प्रोमो आलाय मालिकेचा, जस्ट आलाय पहाटे पहाटे. आता त्यात असं दिसतंय की रम्या या काव्याला म्हणत असते, कुठे तुझी बहीण? तिथं पुरावा देणार होती ना 24 तासात, आता तिने घर सोडून जायचं, तिने पुरावा आणलाच नाहीये, कुठे पुरावा? आता नंदिनी चक्क त्या दीपकलाच घेऊन आली आणि म्हणते, हा घ्या पुरावा. आता वसुआत्या एक्सपोज झाल्याशिवाय राहणार नाहीयेत. प्रेक्षकांनो, बघत राहा लग्नानंतर होईलच प्रेम. सॉलिड होता की नाही हा प्रोमो? मी दिलाय तुम्हाला. नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा चॅनलला. दीपक स्वतःच कबुली देईल की वसुआत्यानेच त्याला सांगितलं होतं नंदिनीला किडनॅप करायला. बघूयात आता पुढे काय काय घडतंय. पिहूला खोटं पाडलं तसं दीपकला तर खोटं पाडू शकणार नाही वसुआत्या. बघूयात मंडळी. छान होता की नाही प्रोमो? मग नक्की लाईक करा. भेटूयात उद्या पुन्हा एकदा. तोपर्यंत टेक केअर प्रेक्षकांनो. धन्यवाद.